नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यासह अन्य भत्तेवाढीबाबतच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी मंजूर. सुधारित भत्ते येत्या 1 जुलैपासून लागू. ऊर्जिता भत्ता देण्यासाठी एअर इंडियातल्या निर्गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वतः मान्यता. दुर्गम जोखमीच्या ठिकाणी कार्यरत सैनिकांच्या भत्त्यात जवळपास दुपटीने वाढ, तर सियाचीन भत्त्यातही लक्षणीय वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षातर्फे उमेदवार म्हणून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार यांची उपस्थिती. शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्याकडून केंद्र सरकारला विविध मागण्या. कांदा निर्यात मुदतवाढीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद. शेतकरी कर्जमाफीबाबत शासनाची आकडेवारी संशयास्पद. सरकारनं स्पष्टीकरण न दिल्यास सत्तेत राहण्यासंदर्भात विचार करणार, राजू शेट्टी. 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेतला दोषी मुस्तफा डोसा याचा जे रुग्णालयात मृत्यू. आणि विठ्ठल दर्शनाची आज घेऊन निघालेल्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते, तर तुकोबांची पालखी सराटी मुक्कामी. पाहूया सविस्तर वृत्त. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यांसह अन्य भत्त्यांबाबत 7व्या वेतन आयोगात शिफारस करण्यात आलेल्या भत्तेवाढीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या शहरांच्या वर्गीकरणानुसार घरभाडे भत्ता 24%, 16% आणि 8% इतका लागू होणार आहे. सिफारिशों को तो कुछ संशोधनों के साथ, कुछ सुधार के साथ 1 जनवरी 2016 से स्वीकार किया गया है और आज मंत्रिपरिषद के सामने प्रस्तावना थी एक्सपेंडिचर डिपार्टमेंट की अलाउंसेस के संबंध में. कुल मिलाकर जो पे कमीशन की सुझाव थे, कर्मचारियों के पक्ष में उनको स्वीकार किया गया और कुछ उनमें सुधार किया गया. 108 अलाउंस ऐसे हैं जिनको रिटेन किया गया. पे कमीशन ने 95 के संबंध में कहा था. उसी प्रकार से 34 को सबस्यूम किया जा रहा है. 12 ऐसे हैं रेलवे से संबंधित जिसके संबंध में निर्णय बाद में होगा. ये जितनी अलाउंसेस अप्रूव किए हैं कैबिनेट ने, इसका पूरा मिलाकर फाइनेंशियल इंप्लीकेशन 30,748.23 करोड़. अतिशय दुर्गम आणि जोखमीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठीचा भत्ताही दरमहा 21,000 रुपयांवरून 42,500 रुपये करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. तर सियाचीन भत्ता देखील 14,000 रुपयांवरून 30,000 रुपये इतका दरमहा करण्यात आला. निवृत्ती वेतनधारकांचा कायम वैद्यकीय भत्ता दरमहा 500 रुपयांवरून 1,000 रुपये इतका करण्यात आला आहे. 34 सुधारणांसह भत्त्यांबाबतच्या शिफारसी केंद्र सरकारनं मंजूर केल्या असून येत्या 1 जुलै 2017 पासून हे सुधारित भत्ते कर्मचाऱ्यांना लागू होतील. याचा लाभ सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अशा सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 7व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यासह इतर भत्ते वाढवण्याची शिफारस करण्यात आली होती. केंद्र सरकारनं वेतनवाढ जाहीर केल्यानंतर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आज भत्तेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर मात्र 30,748 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. तसंच कर्जाच्या गर्तेत बुडालेल्या एअर इंडिया या सरकारी विमान वाहतूक कंपनीच्या निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे. या प्रक्रियेसाठी वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत एक गट स्थापन करण्यात येईल. या गटाकडून एअर इंडियाच्या हिस्सेदारीच्या संदर्भात रूपरेषा आणि तपशील ठरवण्यात येईल, अशी माहितीही जेटली यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एअर इंडियावर सुमारे 52,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. केंद्र सरकारनं एअर इंडियासाठी वेळोवेळी पॅकेज जाहीर केलं होतं, मात्र मोठ्या प्रमाणात मदत मिळूनही एअर इंडियाची घसरण सुरूच आहे. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवार म्हणून लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी आज संसद भवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बिगर रालोआ 17 पक्षांच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बसपा नेते सतीश मिश्रा, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी उपस्थित होते.
काँग्रेस, माकपा, राष्ट्रीय जनता दल, बसपा यांच्यासह 17 प्रमुख विरोधी पक्षांनी एकमतानं राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून आपली निवड केली असल्याचं मीरा कुमार यांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राष्ट्रपतीपदासाठीचे आपले उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारी अर्जाचा चौथा संच आज संसद भवनात दाखल केला. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कोविंद यांच्या वतीनं हा संच दाखल केला. मागच्या आठवड्यातच कोविंद यांनी उमेदवारी अर्जाचे 3 संच दाखल केले आहेत. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. उद्या अर्जाची छाननी होईल तर 1 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 17 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असून 20 जुलैला मतमोजणी होईल. कांद्याचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 25% वाढल्यामुळे कांद्याचे भाव पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीला 3 महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली. मुनगंटीवार यांनी आज नवी दिल्लीत जेटली यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. कांद्याच्या निर्यातीला मुदतवाढ द्यायच्या मागणीला जेटली यांनी सकारात्मकता दर्शवल्याचं मुनगंटीवार म्हणाले. मागच्या वर्षीपेक्षा साधारणतः 2,05,00,000 टन म्हणजे 25% कांदा जास्त उत्पादित झाला आहे. हे भाव जर पडू नये असं वाटत असेल तर 3 महिने एक्सपोर्टला अजून आपल्याला एक्सटेन्शन द्यावं लागेल. यासोबतच साऊथ इंडियामध्ये सुद्धा दक्षिण भारतामध्ये कांदा उत्पादन वाढलं, उत्तर भारतामध्ये कांदा उत्पादन वाढलं. आता आपल्याकडे कांद्याचे भाव जर कमी होऊ नये असं वाटत असेल तर एक्सपोर्टला परवानगी द्यावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी सकारात्मक भूमिकेने त्याकडे बघण्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी केंद्राकडून आर्थिक मदत मिळणार नसेल तर राज्य सरकार फेडत असलेल्या महागड्या व्याजाच्या कर्जावर घेण्यात येणारी मुदतपूर्व फेड अर्थात प्री पेमेंट घेऊ नये. त्याचप्रमाणे खुल्या बाजारातून राज्याची कर्ज घेण्याची मर्यादा 15,000 कोटींनी वाढवावी अशा मागण्या जेटली यांना केल्याचं मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटीवार यांनी जेटलींसह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, ऊर्जा मंत्री पियुष गोयल आणि महिला बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांची भेट घेऊन वृक्ष लागवड कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण दिलं. शेतकरी कर्जमाफी जाहीर करताना राज्य शासनानं जाहीर केलेली आकडेवारी संशयास्पद असून मोठा आकडा दाखवून सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. तसंच कर्जमाफी संदर्भात त्रुटी आहेत असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारने या संदर्भातलं स्पष्टीकरण 25 जुलैपर्यंत द्यावं, अन्यथा सरकारमध्ये राहायचं का नाही याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटना घेईल असा इशाराही त्यांनी दिला. कित्येक शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज काढून आधीच्या कर्जावरचं व्याज भरलं आहे. तसंच कर्जाचं पुनर्गठन केलेले शेतकरी आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांच्याबाबत सरकारनं सहानुभूती दाखवली नाही अशी टीकाही शेट्टी यांनी केली. देशभरातल्या सर्व शेतकरी संघटनांच्या एकत्रित राष्ट्रीय किसान समन्वय संघटनेनं एक संयुक्त लढा उभारण्याचा निर्धार केल्याचंही ते म्हणाले. मध्य प्रदेशातल्या मंदसौर इथं शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस गोळीबाराच्या घटनेला येत्या 6 जुलै रोजी 1 महिना पूर्ण होत असून त्याच दिवशी मंदसौर इथून देशव्यापी किसान मुक्ती यात्रा काढणार असल्याचंही ते म्हणाले. ही यात्रा मंदसौरमधून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा असा प्रवास करून संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 18 जुलै रोजी नवी दिल्ली इथं येईल अशी माहितीही त्यांनी दिली. देशातल्या सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव द्यावा अशी संघटनेची मागणी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी तसंच फलोत्पादन मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप होत असून त्यासंदर्भात पक्षानं समिती स्थापन केली असून समितीतर्फे सदाभाऊंना जाब विचारला जाईल असं राजू शेट्टी यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अडचणीत असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी गेल्या शनिवारी केली होती. या कर्जमाफी योजनेमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार असून यामुळे 90% शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. 30 जून 2016 पर्यंतच्या थकबाकीदारांना योजनेचा लाभ होईल. 1.5 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेमार्फत लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25% प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारनं काही निकष निश्चित केले आहेत. या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँका, खासगी, ग्रामीण तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेलं कर्ज माफ होईल. आजी माजी लोकप्रतिनिधी, मंत्री, सरकारी आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानित संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतीबाह्य उत्पन्नातून प्राप्तिकर भरणारे व्यक्ती, माजी सैनिकांशिवाय 15,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्ती वेतनधारक व्यक्ती,
सहकारी बँका तसंच संस्थांचे अधिकारी पदाधिकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि 2016-17 मधली वार्षिक उलाढाल 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तीलाही या योजनेचा लाभ मिळणार नाही असा उल्लेख शासनानं केलेल्या निर्णयात केला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी प्रसार भारतीच्या संचालक मंडळाची आज नवी दिल्लीत बैठक झाली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेंपती यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर ही पहिलीच बैठक होती. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना 2 जूनपासून लागू करण्यात आली आहे. या कामगारांना सर्वांसाठी घरं योजनेच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून देण्याबरोबरच असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मुंबईत आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. मंडळाकडे नोंद झालेल्या बांधकाम कामगारांना घरं कशा पद्धतीनं उपलब्ध करून देता येतील याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा अभ्यास विभागाने करावा असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मुस्तफा डोसाचा आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झाला. आज पहाटे 3च्या दरम्यान छातीत दुखत असल्यानं त्याला मुंबईतल्या जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 निरपराध माणसं मारली गेली तर 700हून अधिक जण जखमी झाले तर अनेकांना कायमचं अपंगत्व पत्करावं लागलं होतं. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी आली आहे. पाऊस चांगला होईल या आशेवर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी धान आणि सोयाबीनची पेरणी केली. त्यांना पुरेशा पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागेल असं चित्र आहे. दुबार पेरणीसाठी शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. पेरणी करून आता आमचे 15 ते 20 दिवस झाले. आता तिथं पूर्ण हे वायाच गेल्यासारखे झाले. म्हणून आता दुसऱ्यांदा पेरणी करायची अशी परिस्थिती आली. शासनाला तेच बोलायचे होतं आपल्याला किंवा काहीतरी आर्थिक मदत करावी म्हणून. दरम्यान हवामान खात्याचा अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करू असं आश्वासन भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी दिलं आहे. विठ्ठल दर्शनाची आस घेऊन आळंदी इथून निघालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं दाखल झाली. पालकमंत्री विजय देशमुख यांनी माऊलीच्या पादुकांचं पूजन करून पालखीचं स्वागत केलं. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पालखी आगमनापूर्वी भारुडकार चंदाताई तिवाडी यांनी पर्यावरण निर्मल वारी आणि स्वच्छता विषयक शासनाच्या विविध विभागामार्फत राबवले जाणारे जनजागृतीचे विविध कार्यक्रम सादर केले. धर्मपुरी इथं विसावा घेऊन नातेपुते इथं जिल्ह्यातल्या पहिल्या मुक्कामासाठी पालखी मार्गस्थ झाली. दरम्यान संत तुकोबांची पालखी सराटी मुक्कामी दाखल झाली आहे. आषाढी एकादशीसाठी रेल्वेनं खामगाव ते पंढरपूर विठ्ठल दर्शन यात्रा ही विशेष रेल्वेगाडी सुरू केली. गेल्या 11 वर्षापासून धावणाऱ्या गाडीची यावर्षीच्या आषाढीची पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून आज रवाना झाली. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि खामगावचे आमदार आकाश पुनकर यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. 1 जुलैपर्यंत ही गाडी खामगाव ते पंढरपूर दरम्यान रोज धावणार आहे. हवामान. मुंबई ठाणे भिवंडी सिंधुदुर्गात मात्र पावसाचा जोर आज कायमच होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4थ्या दिवशीही समुद्राला उधाण आलं. वीजवाहक तारांवर झाड कोसळल्यानं अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. येत्या 24 तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29, किमान 25, नागपूर 32-24, पुणे 28-23, औरंगाबाद 31-22, नाशिक 27-23, कोल्हापूर 26-22, रत्नागिरी 29-25, सोलापूर 33-21 आणि अमरावती कमाल 33, किमान 24. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यासह अन्य भत्तेवाढीबाबतच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी मंजूर. सुधारित भत्ते येत्या 1 जुलैपासून लागू.
ऊर्जितावस्था देण्यासाठी एअर इंडियातल्या निर्गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वतः मान्यता. दुर्गम जोखमीच्या ठिकाणी कार्यरत सैनिकांच्या भत्त्यात जवळपास दुपटीने वाढ, तर सियाचेन भत्त्यातही लक्षणीय वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षातर्फे उमेदवार म्हणून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार यांची उपस्थिती. शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्याकडून केंद्र सरकारला विविध मागण्या. कांदा निर्यात मुदतवाढीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद. शेतकरी कर्जमाफीबाबत शासनाची आकडेवारी संशयास्पद, सरकारनं स्पष्टीकरण न दिल्यास सत्तेत राहण्यासंदर्भात विचार करणार, राजू शेट्टी. 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेतला दोषी मुस्तफा डोसा याचा जे रुग्णालयात मृत्यू. आणि विठ्ठल दर्शनाची आस घेऊन निघालेल्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते, तर तुकोबांची पालखी सराटी मुक्कामी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.